The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Media House by Pooja Prasoon प्रस्तुत इन्स्पायरिंग लाईव्ह. जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची अनोखी कहाणी. काही आवाज फक्त ऐकले जात नाहीत तर काळजात कोरले जातात. काही प्रवास फक्त प्रेरणादायी नसतात तर नवी स्वप्न बहरवणारे असतात. असाच एक अविस्मरणीय आवाजाचा, एका अत्यंत मेहनती आणि असामान्य प्रतिभावान कलाकाराचा सुरेल प्रवास आपण आज ऐकणार आहोत. संगीताच्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी राधिका संदीप पवार. अवघ्या लहान वयातच तिने आपल्या गोड आणि दमदार गायकीने लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. तिच्या स्वरसंगतीने प्रत्येक स्पर्धेचं व्यासपीठ गाजवलं आणि प्रत्येक टप्प्यावर ती आपल्या मेहनतीने झेपावत गेली. स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीझन 1 मध्ये ती फायनलिस्ट राहिली, जिथे तिने आपल्या गायकीचा पहिल्यांदा ठसा उमटवला. झी युवावरील युवा सिंगर 1 नंबरमध्ये तिच्या आवाजाची जादू सर्वांनाच मंत्रमुग्ध करून गेली आणि ती सेमीफायनलिस्ट ठरली. झी टीव्हीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये देशभरातील सर्वोत्तम बालगायकांसोबत तिने स्पर्धा केली. सोनी टीव्हीवरील सुपरस्टार सिंगरमध्ये तिने राष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि व्हॉइस ऑफ सारंगखेडामध्ये विजेतेपद पटकावत आपल्या अपूर्व मेहनतीचं फळ तिने मिळवलं. आज राधिका केवळ एक स्पर्धक नाही तर नव्या पिढीतील संगीत क्षेत्रातील एक तेजस्वी तारा आहे. यशाच्या या उंचीवर पोहोचल्यानंतरही ती आपल्या शिक्षणाला तितक्याच निष्ठेने आणि जिद्दीने प्राधान्य देते. सध्या ती 12th स्टँडर्डमध्ये शिक्षण घेत आहे. आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जात आहे. चला तर जाणून घेऊया तिचा संघर्ष, तिची जिद्द आणि तिच्या सुरांनी सजलेला हा अप्रतिम प्रवास, फक्त आणि फक्त इन्स्पायरिंग लाईव्हवर. द व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या शोचं नाव आहे इन्स्पायरिंग लाईव्ह. आणि आज जी व्यक्ती आपल्यासोबत इथे बसलेली आहे, ही जी गोड मुलगी बसलेली आहे, ती जितकी गोड दिसते तिचा गळा त्यापेक्षा सुद्धा गोड आहे. येस, शी इज अ सिंगर आणि आज तिच्याशीच आपण संवाद साधणार आहोत. तिचं नाव आहे राधिका संदीप पवार. राधिका, खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या शोमध्ये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की संगीताची जी आवड असते ती कुठनं तरी डेव्हलप होते, बरोबर आहे. सो पहिला प्रश्न तुझ्यासाठी तोच आहे की तुला संगीताची आवड आहे हे कधी लक्षात आलं, किंवा तुला त्यासाठी कोण इन्स्पिरेशन होतं तुझ्यासाठी? डेफिनेटली कोणाच्या पण आयुष्यात फॅमिली मोठा रोल प्ले करते. एक्झॅक्टली. आणि लहानपणीपासून गाणं म्हणजे अगदी असं इम्पॉर्टंट होतं की स्कूलमध्ये प्रेयर्स व्हायच्या, तिथे पण मी असायचे गायला, किंवा स्कूलमध्ये म्युझिकच्या काही कॉम्पिटिशन्स तिथे. सो तिथून हळूहळू आवड निर्माण झाली मला आणि कळायला लागलं की तिथे जो माझा प्रेझेन्स आहे तो पण चांगला आहे. ओके. अँड वरतून फॅमिलीकडून पूर्ण काही म्हणजे पूर्ण सपोर्ट होता की तू गा, बिलकुल आम्ही आहे, तू गा. एकदम तो वाला एक ॲटिट्यूड असतो ना की नाही, बरोबर, पॉझिटिव्ह एकदम. सो त्यामुळे खूप फरक पडला त्या गोष्टींमध्ये. आणि इन्स्पिरेशनचं काय सांगशील? इन्स्पिरेशन सर्वात पहिले म्हणजे डेफिनेटली लता दीदी. म्हणजे मी विचारच करत होतो की मी म्हटलं की काय असू शकेल की हा पर्याय. भारताच्या प्रत्येक गायकाचं ते एकदम असं ना फेवरेट सिंगर आहे सर्वांमध्ये, की त्यांनी जे आयुष्य होतं त्यांचं पूर्ण गाण्यात त्यांनी समर्पित केलं. पूर्ण आयुष्य संगीतामध्ये आहे त्यांचं. आणि आत्ताच्या काळात प्रत्येक जण घाईत आहे, प्रत्येक जण सगळं लवकर हवं त्यांना, बरोबर. तर अशा काळी ह्या लोकांकडून आपण इन्स्पायर झालं पाहिजे की ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला टाइम लागतो, बरोबर. सो अशा जर लोकांना इन्स्पायरेशन ठेवलं तर डेफिनेटली आयुष्य बेटर करू शकतात. तुम्ही ज्यांच्याकडे बघताय त्यांच्यासारख्या लाईन मध्ये किंवा त्या दिशेने तुमचा प्रवास तरी सुरू होतो ऍटलिस्ट. आणि तो एक सॅटिस्फाईंग असतो, कारण की चुकीचे हे ठेवून म्हणजे फास्ट फूड आजकाल ते तसंच झालेलं आहे ना, की फास्ट फूड सारखे गायक झालेत आणि ते त्यांना खटाखट लगेच यश हवंय. आणि ज्याला आपण म्हणतो की त्यांना रियाज नकोय किंवा ह्या सगळ्या गोष्टी. आता लता दीदींचं नाव घेतलं म्हणून की तो किती रियाज करायचा प्रत्येक गाणं. आणि आजच्या सारखं नाही की आज गाणं
ब्लॉक मध्ये रेकॉर्ड होतं, तसं त्या काळी नव्हतं. सलग पूर्ण म्युझिक सगळं म्हणजे आता तरी सगळं ऑलरेडी सेट असतं, पण आधी तसं नव्हतं. आणि याच संदर्भातला पुढचा प्रश्न आहे की आता तू सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये होतीस आणि सुपरस्टार सिंगर्स त्यामध्ये होतीस. आता इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करतानाचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? सर्वात आधी तर असं इम्पॉसिबलच वाटलेलं की मी म्हणजे नाशिक मधून आलेले, बरोबर, आजूबाजूला ते लोक नव्हते की जे तिथपर्यंत जाऊन आलेत ना. एक्झॅक्टली. आणि त्या याच्यात तो एक स्वतःवर विश्वास ठेवणं, तो विश्वास ठेवणं ती पण खूप गरजेची गोष्ट, मोठी गोष्ट आहे. आणि तो विश्वास संगीतातूनच आला मला की तिथपर्यंत जाऊ शकते. आणि घरातून तर सगळेच माझ्या पाठीशी बरोबर आहे, आणि आहेत तर अजून पण की तू जा तिथपर्यंत, पुढचं पुढे बघूयात. की जरी किती पण मोठा प्लॅटफॉर्म असो, पण कधी ना कधी पोहोचायचंच आहे तुला तिथपर्यंत. कुठली ना कुठली वेळ पहिली असणारच आहे. सो म्हणजे पॉसिबल वाटलेलं होतं. बट आणि तिथले चॅलेंजेस काय होते तुझ्या समोर? तिथले चॅलेंजेसचे म्हणजे असं सांगू शकते की घरापासून लांब होते. घरापासून लांब राहिला. मुंबईला शूट असेल ना सगळं, तर घरी आम्ही सगळे भाऊ बहीण सगळे सोबत राहायची सवय, कल्ला असतो घरी म्हणजे. आणि तिथे एकदम म्युझिकचा माहोल तो एकदम शिफ्ट झाले तिथे. तर स्टार्टिंगला थोडंसं अवघड गेलं, बट नंतर त्या माहोलमध्ये जाऊन हळूहळू डेडिकेशन वाढलं. आणि मला असं वाटतं की जे आसपास लोक आहेत, जसे तुझ्यासारखेच मुलं मुली तिथे सिंगर्स असतील, सो त्यांना बघून पण आपल्याला वाटतं की अरे हा, आपण थोडंसं त्या वातावरणात राहिलो तर थोडंसं त्याच वातावरणाचा विचार जास्त येतो, नाही का? ते म्हणजे जसं गुरुकुलमध्ये वगैरे असतं की त्यांना माहिती असतं की काही दिवस आपण घरापासून लांब आहेत, तर ते त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातात. पण तुला ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागला, बट एकदा ऍडजस्ट झाली की मग ते सुरू चांगलं वाटलं मग ते. आणि किती दिवस असायचं आहे, म्हणजे किती दिवस घराच्या बाहेर राहा आणि मग रिटर्न वगैरे असं? तसा टाइम पिरियड 6-7-8 महिने. बापरे, त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे जोपर्यंत शो चालू आहे तोपर्यंत तुम्ही आहेच. कमाल आहे. म्हणजे एखादी कला जर तुम्हाला आत्मसात करायची असेल किंवा त्याचं प्रेझेंटेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी डेडिकेशन किती लागतं आणि काय लेवलनी जाऊन व्यक्ती मेहनत करतात, तर हे आपल्या लक्षात येतं. या संदर्भातला पुढचा प्रश्न आहे की असा म्हणजे कोणता एखादा मेमोरेबल क्षण आहे किंवा असा लक्षात राहील असा की किंवा जजचा असा फीडबॅक होता की ज्यामुळे तुझं म्युझिक बद्दलचं एकंदरीत जे परसेप्शन होतं ते बदललं? हा एक्सपिरियन्स तसे खूप आहेत. एखाद दुसरा सांगितला तर खूप बरं. एकदम बेस्ट मोमेंट माझ्यासाठी तरी मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद मधला आहे. तेव्हा राहुल देशपांडे सर आलेले आहेत. ओके. ऍज अ गेस्ट म्हणून सर्वांचे गाणे ऐकले आणि मी त्या एपिसोड मध्ये लावणी परफॉर्म केली. ओके. तर तेव्हा त्यांना खूप आवडलेली ती. मी चांगला गायचा प्रयत्न केला पूर्ण माझा, आणि त्यांच्याकडून जो फीडबॅक आला की जरी ही कॉम्पिटिशन असली तरी तू त्या कॉम्पिटिशन मध्ये नव्हती तू. ओके ओके. त्या पलीकडे गायलीस तू ते गाणं. क्या बात आहे. म्हणजे मग तेव्हा जाणवलं की त्या एका एरियाच्या पलीकडे जाऊन पण गाऊ शकतो आपण, फक्त कॉम्पिटिशन. तो एक परसेप्शन बिल्ड झाला माझं की हा, याच्या पलीकडे जायचं मला, याच्यातच नाही राहायचं किंवा तेच थॉट्स मध्ये नाही, अजून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काम करू शकता. आणि तुला कोण आवडायचं जजेस मध्ये? तेव्हा तर वैशाली ताईच एकदम. त्यांचे गाणे खूप ऐकलेले. वैशाली ताई जी आहे ना ती खूप म्हणजे ज्यावेळेस ती कॉमेंट पण करते ना ती खूप ती, आणि गाणं तर ते वर्सेटाईल आहेच आहे की एका टाईपचं नाही, ते खूप वेगवेगळ्या धाटणीमध्ये त्यांची गाणी आहेत. आणि ती कमेंट करताना पण आहे ना इतकी हळूच कमेंट करते ती, अशी व्यवस्थित की हे बघ बेटा हे असं नाही, ती खूप छान करते. आणि त्याच्यामुळे कसं आहे की एकदम जे डाऊन होतात कधी कधी की एखाद्यास काही चुकलेलं असेल तर तसं न होता की त्याच्यातनं मार्ग मिळतो. बिलकुल बिलकुल. म्हणजे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की रस्त्यामध्ये खड्डे आहेत हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवा की हे बघ इथे खड्डा आहे तर थोडंसं वळून जा, नाही तो खड्डे आहेत बरं का,
असं केलं तर समोर तो आधीच घाबरून जातो. तसं नाहीये ते. आणि एक कलाकार म्हणून तू ह्या प्लॅटफॉर्मवर स्वतःची प्रोग्रेस कशी पाहिलीस, म्हणजे डेव्हलप होताना कसं डेव्हलपमेंट झाली तुझी एक कलाकार म्हणून, की आधी इथून जाण्यापूर्वी तू काय होतीस आणि तिथून आल्यानंतरचा जो बदल आहे तो काय बदल होता? अजून पण मी पूर्ण कलाकार स्वतःला नाही ठरवत असं मी बोलतो, पण जसं एक प्रोग्रेस आपण म्हणतो की आधी कदाचित मी ह्या गोष्टी करत नव्हते पण आता मी ह्या गोष्टी करते, किंवा डेव्हलपमेंट मला असं वाटतंय की हे झालंय. ती डेव्हलपमेंट रियाजामुळे होते, पण अजून एक फॅक्टर म्हणजे एक्सपिरियन्समुळे खूप होते ती डेव्हलपमेंट. किंवा तुम्ही काही घटनेमधून जाता तर त्या घटनांचा तुम्हाला एक ना इमोशन कळून जातो, किंवा तुम्ही त्या गोष्टींमधून जाता त्या गोष्टीचा इमोशन कळतो, मग ते गाण्यात उतरवायला तुम्हाला खूप सोपं जातं, वेगळे कष्ट घेण्याची गरज पडत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे कधी कधी ती गोष्ट पॉझिटिव्हली घेते मी, की जरी तिथे गेले, तिथे किती पण प्रॉब्लेम्स आले, कसे पण येऊ दे, पण कुठेतरी ते गाण्यामध्ये इम्प्लिमेंट होणार आहे, की जरी ते किती आलं, देव ते का दाखवतोय सगळं मला, कारण ते गाण्यामध्ये त्या स्ट्रॉंगली उतरलं पाहिजे. त्यामुळे तो दरवेळेस रिअलायझेशन करून येतो आपल्याला की हा ही सिच्युएशन अशी असते, त्यामुळे त्या भावना आपोआप नॅचरली येतात. बरोबर आहे. आणि ज्याला आपण म्हणतो ना कधी कधी की मगाशी जसं तू म्हणालीस ना की त्यांनी कमेंट दिली की कॉम्पिटिशन मध्ये नव्हतीस तू, तर तू त्याच्या पलीकडे जाऊन गायलीस. तर मला वाटतं जे मेडिटेशन वगैरे जे आपण करतो ना, की मेडिटेशन मध्ये आपण कसं की कमीत कमी थॉट्स असतात डोक्यामध्ये, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि एका सर्टन लेवलला जाण्याचा प्रयत्न करतो मेडिटेशन मध्ये. सो गाणं हे सुद्धा तुझ्यासाठी त्यावेळेस ते मेडिटेशन होतं, की तू म्हणजे त्या कॉम्पिटिशनच्याही पलीकडे. माणूस ज्यावेळेस स्वतः एन्जॉय करतो ना एखादी गोष्ट, त्यावेळेस समोरचे जास्त एन्जॉय करतात. जर मी एखादी गोष्ट स्वतःच एन्जॉय करत नसेल, जर मला मीच केलेली एखादी रेसिपी आवडत नसेल किंवा मीच म्हटलेलं एखादं गाणं आवडत नाहीये, तर मी अपेक्षा ठेवूच शकत नाही की ते गाणं समोरच्यांना आवडेल. मला वाटतं त्यावेळेस तर तुझं ते तसं झालं की तू एवढी स्वतःमध्ये रमून गेली. कदाचित तू हे विसरली पण असशील की आपण कुठे उभे आहोत आणि आपल्याला हे बघतायत किंवा ऐकतायत. तू इतकी त्या ट्रान्समध्ये गेलीस की ते गाणं तसं झालं. मला वाटतं हे व्हायला पाहिजे. एकदम ती स्टेज नेहमी यायला पाहिजे. किती भारी ना. खूप भारी वाटतं ते. आणि ते झाल्यानंतरचं जे एक समाधान असतं की म्हणजे मला पण वाटलं नव्हतं की असं होईल, बट हे छान झालंय. तर हे खूप छान आहे राधिका. आणि आता मला सांग की तू एकीकडे 12वीत आहेस आता, म्हणजे मला वाटतं आता एक्झाम झाल्यात ना तुझे, सो आता थोडीशी रिलॅक्स झाली असशील तू. सो 12वी एकीकडे, त्याच्यानंतर संगीत एकीकडे, हे कसं सांभाळलंस त्यावेळेस तू? स्टडीज मध्ये स्कूलमध्ये इतका टाइम स्पेंड नाही केला, नंतर तरी नाही केला. 4th 5th पर्यंत होते, बट त्यानंतर रियालिटी शोज, कॉम्पिटिशन्स यामध्ये जास्ती पार्टिसिपेट करावं लागलं. त्यामुळे स्कूलमध्ये तेवढी नव्हते, बट ते एक होतं की स्टडीज मध्ये पण तेवढा द्यायचा आहे 100%, किती पण काही हो. ती बाजू पण तेवढी भक्कम करावी लागणार मला. बरोबर आहे, कारण की एज्युकेशन तर हवंच आहे ना आपल्याला. त्यामुळे तो एक डोक्यात विचार ठेवून फक्त प्रयत्न करत राहिली माझ्याकडून किती नीट होईल, आणि ते होत गेलं. नाही, आणि खूप छान वाटतं ते की तुम्ही दोन्ही गोष्टी करतायत. आणि दोन्ही गोष्टीमध्ये म्हणजे असं नाही आहे की संगीत एकीकडे आपण करतोय आणि त्यामध्ये नाव मिळतोय म्हणून मग जो मूळ शिक्षण आहे आपलं तर ते थोडंसं बाजूला ठेवायचं असं नाही. तू सेटवर पण अभ्यास करायचीस का? सेटवर पण अभ्यास करायचीस का? नाही, सेटवर नाही, तो माहोलच नव्हता, कारण तिथे ते पॉसिबल आहे ना. ते पॉसिबलच नव्हतं तिथे. कधी पुस्तक उघडलंच नाही मी. पूर्ण डिटॅच होती तिथून मी. त्यामुळे बरं, आता मला सांग की तुझ्यासारखे खूप लोक आहेत, तुझ्या एजची खूप मुलं मुली आहेत जे आता तुला ह्या क्षणी बघतायत. सो त्यांना तू काय सांगशील की एकीकडे ज्यांना संगीत पण परस्यू करायचं आहे आणि एकीकडे त्यांना त्यांचं एज्युकेशन पण आहे, सो हे बॅलन्स राखण्यासाठी तू त्यांना काय सांगशील की कसं करू शकतो आपण, की जेणेकरून की तुमचं संगीत पण चालू राहील आणि तुमच्या अभ्यासाला पण बाधा येणार नाही, कारण शिक्षण तर थांबवू नाही शकत ना आपण. तर
आता समजा मी गाते आहे तर लोकांना माझा आवाज आवडतोय, तर आय थिंक सो आय एम ब्लेस्ड, आय हॅव दॅट व्हॉइस. बरोबर. तर इफ आय हॅव दॅट ब्लेसिंग, आय शुड कन्झर्व इट, किंवा मी त्याला जपलं पाहिजे. बरोबर ना. प्रत्येक जणाला ते नाही होत, त्या गोष्टी प्राप्त नाही होत प्रत्येक जणाला. तर ह्या गोष्टीत हा स्ट्रगल आहे की तुम्हाला दोघी बाजू नीट सांभाळायच्या. बरोबर. तुम्हाला दिवसाचा पूर्ण वेळ डेडिकेट करावाच लागणार आहे. काही काही गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईसही कराव्या लागतील. बरोबर. डेफिनेटली सॅक्रिफाईस करावं लागणार. बट तो एंड रिझल्टचं जे सॅटिस्फॅक्शन मिळेल ना, ते पलीकडे राहणार. त्यामुळे आधी तो टाइम ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि बाकीच्या गोष्टी थोडं सॅक्रिफाईस करणं, थोडं तर होतं मंगताय त्या टाईप आहे थोडं. बट एंड रिझल्ट आपल्याला जसा हवा तसा पाहिजे, तर काही गोष्टी थोड्या कॉम्प्रोमाइज करून पूर्ण वेळ त्या दोघा गोष्टींना डेडिकेट करावा लागतो. मजा तर करायचीच नाही, ऑब्व्हियसली ते तर सोडून चालत नाही. कारण मग बट मग या गोष्टी कशा पॉसिबल होतात? फक्त फोकस, डेडिकेशन, कन्सिस्टन्सीमुळे. गाणं म्हणताना फक्त गाणंच डोक्यात आणि अभ्यास करताना फक्त अभ्यासच डोक्यात, एवढं जर स्विच ऑन ऑफ जमलं, मला वाटतं की तुझ्या जे बोलण्याचा मतितार्थ आहे तर ते माणसाला सोपं जाऊ शकतं. सो जे ऐकतायत राधिकाला तो, आणि ज्यांना स्वतःचा संगीताचा प्रवास सुरू आहे किंवा करायचा जरी असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार डेफिनेटली डोक्यामध्ये ठेवू शकता की हे असं केलं तर जास्त सोपं जाईल. म्हणजे गाणंही सोडण्याची गरज नाही, किंवा संगीत गाणंच असावं असं नाही, कोणी इन्स्ट्रुमेंटमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असेल. सो तुम्ही दोन्ही गोष्टी मॅनेज करणं तितकंच गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तुमच्या मनातनं ती इच्छा असेल तर तुम्हाला तो मार्ग सापडतो डेफिनेटली. सो फॅमिलीचा आपण मागाशीच बोललो की फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळाला ते तर मला कळलंच. पण आता इथून पुढे इन फ्युचर तुझे प्लॅन्स वगैरे काय आहेत, आणि काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत की ज्यामध्ये तू काम करते आहेस, किंवा काही ड्रीम्स आहेत तुझे, सो ते काय आहेत? प्रोजेक्ट सध्या तरी नाही आहेत, बट ड्रीम्स तर डेफिनेटली आहे. त्याच्याशिवाय पुढे काय करायचं पूर्णच आहे. बरोबर. ते आहे म्हणून आता आज इथे तुमच्या नाही बरोबर. आणि ते दाखवण्याचं काम पण घरून मला खूप चांगल्या पद्धतीने फीड केलं. त्यामुळे आय एम ब्लेस्ड विथ सच अ गुड फॅमिली अँड गुड टीचर्स. त्यांनी मला एकदम नीट मार्ग दाखवला. आणि बस, आणि काही नाही, परमेश्वराकडे ते एक खूप दरवेळेस मी त्याला थँक्यू म्हणत असते की असे लोक माझ्या आयुष्यात आले की ज्यांच्यामुळे माझा प्रवास ऑलमोस्ट अडथळे टळले माझे, की मी पुढचा विचार करू शकले, बियॉन्ड द थॉट्स जाऊ शकले, की आम्ही पुढे पाऊल टाकते. नाही, खूप छान वाटलं मला. म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये तू इतक्या छान गोष्टी सांगितल्या. तर आता ज्यांना म्युझिक फील्डमध्ये यायचंय, म्हणजे ज्यांनी अजून विचार नव्हता केला पण ज्यांना इच्छा होती, तर त्यांना तू काय सांगू इच्छितेस? मी तर म्हणते डेफिनेटली आलं पाहिजे, प्रॉब्लेमच नाही. म्हणजे प्रत्येकाची एक मॅनेजमेंट असते ना, ती मॅनेजमेंट करा आणि तुम्ही नक्की या. आणि पूर्ण डेडिकेटेडली इंटरेस्ट असेल तर नक्कीच या. इच्छा असेल तर मार्ग दिसेलच डेफिनेटली. सो ही होती राधिका संदीप पवार. आणि राधिका, खूप छान वाटलं मला तुझ्याशी बोलून, कारण की मला सुद्धा काही गोष्टी माहीत नव्हत्या की त्या गोष्टी क्लिअर झाल्या, आणि जे तुला ऐकतायत त्यांना सुद्धा ते लक्षात आलं की आपण जर ह्या इच्छा आहोत आणि आपल्याला सुद्धा संगीत म्हणा किंवा आपल्याला गाणं असेल, इन्स्ट्रुमेंट्स असतील, कुठलाही फील्ड असेल, तर त्यामध्ये जर तुम्हाला अभ्यास आणि तुमचं फील्ड हे दोन्ही कॅरी ऑन करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. फक्त मनात तेवढी इच्छा ठेवा आणि डेडिकेशन ठेवा, जसं राधिकाने सांगितलं. सो खूप खूप धन्यवाद राधिका की तू आमच्या शो मध्ये आलीस. आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही ऐकतायत इन्स्पायरिंग लाईव्ह, आणि आजची आपली गेस्ट होती राधिका संदीप पवार. व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये मी आता राहुल ढोले आपला निरोप घेतो. लवकरच भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपला दिवस अगदी शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.